Good morning, class. Here again I am presenting our fourth lesson, 7th standard, nutrition in a living organism. You people are like to watch the videos and understanding what I am explaining. Please do subscribe the channel and share this video amongst your friends. So come on page number 26. We'll start from a let's recall. What is a malnutrition? Have you people heard before about the malnutrition? मालन्यूट्रिशन म्हणजे काय? तर मालन्यूट्रिशनचा अर्थ असा असतो कुपोषण. कुपोषण म्हणजे तुम्हाला मिळणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा जे पोषण आहे एकतर ते प्रमाणापेक्षा खूप कमी असणं किंवा प्रमाणापेक्षा खूप जास्त असणं. तुम्हाला एक बॅलन्स डाएट मिळत नाही आणि त्यामुळे मग जी काही परिस्थिती निर्माण होते किंवा जी काही परिस्थिती उद्भवते दॅट इज अ नोन ॲज अ malnutrition. Which are the ways to prevent the malnutrition? As we have seen, malnutrition is about you are getting poor diet or you are getting over diet. कोणत्याही एका पर्टिक्युलर व्यक्तीला कमी प्रमाणात न्यूट्रिशन किंवा पोषण मिळणं किंवा अति प्रमाणात पोषण किंवा न्यूट्रिशन मिळणं ही जी परिस्थिती आहे याला मालन्यूट्रिशन असं म्हणतात. इन अ मोस्ट ऑफ केसेस आपल्याला दिसणारे मालन्यूट्रिशनचे जे काही पेशंट्स असतात दे आर नॉट गेटिंग देअर डाएट प्रॉपरली आणि त्यामुळं त्यांच्या आहारामध्ये असणारे जे काही न्यूट्रिशन्स आहेत किंवा ज्या काही पोषण आहेत पोषण तत्व आहेत ती कमी प्रमाणात असतात. सो विच आर द वेज टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन? कुपोषण होऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? सो ट्राय टू राईट द आन्सर ऑफ दीज टू क्वेश्चन्स अँड कम ऑन अ नेक्स्ट पार्ट. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. Some life processes go on continuously in a living organisms. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuff. तर some life processes go on continuously in a living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये काही लाईफ प्रोसेसेस असतात ज्या अगदी कंटिन्युअसली सुरू असतात. मीन्स एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम बॉर्न ॲज अ इन्फंट, तर त्याच्या जन्मापासून त्याची कंटिन्युअसली वाढ होत असते. त्याच्या शरीरामध्ये जे रेस्पिरेशन प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली सुरू असते. ऑर द सर्क्युलेशन सिस्टीम्स विच इज वर्किंग ऑर द न्यूरो सिस्टीम विच इज वर्किंग, ऑल द सिस्टीम ऑर ऑल द लाईफ प्रोसेसेस आर कंटिन्युअसली गो ऑन. प्रत्येक सजीवामध्ये ज्या काही या लाईफ प्रोसेसेस असतात त्या कंटिन्युअसली सुरू असतात. सबस्टन्स विच आर डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी and for the growth and health of our body are called foodstuff. असे कोणतेही पदार्थ जे डायजेस्ट केले जातात म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पचवले जातात. आपण जे खातो ते ॲज इट इज आपल्या शरीराकडून वापरलं जात नाही, तर त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. इट गेट्स डायजेस्टेड, ते आपल्या शरीराकडून पचवलं जातं. अँड असिमिलेशन इज द प्रोसेस इन विच वॉट एव्हर द यू इनटेक किंवा तुम्ही जे काही खाता कोणताही पदार्थ आणि तो शरीराकडून पचवल्यानंतर तो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमकडून ॲब्झॉर्ब केला जातो. त्याचं आपल्या शरीरामध्ये रक्ताकडून शोषण केलं जातं. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ ॲसिमिलेशन. तर सबस्टन्स विच आर डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी. द फर्स्ट थिंग इज ऑब्टेनिंग एनर्जी. आपण जे काही खातो ते पचवलं जातं आणि त्याचं रसग्रहण केलं जातं. कशासाठी? तर आपल्या शरीराला एनर्जी मिळण्यासाठी. बघा तुमच्या लक्षात येत असेल, जर तुम्ही दिवसातून 3 वेळा जेवता जनरली आणि एखाद्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवसभर जेवला नाहीत तर तुम्हाला अगदीच कंटाळवाणं किंवा थकल्यासारखं वाटतं. बिकॉज इफ यू डोंट हॅव एनिथिंग ॲज अ फूड यू विल नॉट गेट एनर्जी. म्हणजेच जे आपण खातो ते पहिल्यांदा एनर्जीसाठी आपल्या शरीराकडून वापरलं जातं. अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी, अर्थातच आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि आपण आरोग्य मेंटेन करण्यासाठी किंवा हेल्दी राहण्यासाठी आपण जे काही खातो त्याचा उपयोग केला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येण्यासाठी आपण जे काही खातो आणि जे आपल्या शरीराकडून पचवलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज अ फूडस्टफ. ह्याला आपण आपलं अन्न किंवा आहार असं म्हणतो. वी गेट सेव्हरल टाईप ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूडस्टफ. अन्नपदार्थ जे असतात किंवा जे काही आहार आपण घेतो त्याच्याकडून आपल्याला खूप साऱ्या प्रकारचे पोषक तत्व मिळतात. म्हणजे अगदी फ्रॉम द विटमिन्स टू द मिनरल्स
अँड प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे खूप सारे न्यूट्रिएंट्सचे किंवा पोषण मूल्यांचे प्रकार आहेत आणि आपण जे खातो त्यातून हे सगळे पोषण तत्व आपल्या शरीराला मिळत असतात. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, नेमली macronutrients and micronutrients. These two are the type of nutrients. First is a macronutrients and second is a micronutrients. You can observe there is only difference of a one letter. It is a MA macro and it's a MI micro, but the meaning of these two words is a totally different. मॅक्रो मीन्स विच वी आर गेटिंग इन अ मोर एक्सटेंट, जे आपण जास्त प्रमाणात घेतो किंवा जे आपल्याला जास्त प्रमाणात गरजेचे असतात. आणि मायक्रो मीन्स सूक्ष्म किंवा लहान, जे आपल्याला कमी प्रमाणात किंवा लहान एक्सटेंटमध्ये गरजेचे असतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ micronutrients. Nutrients like carbohydrates, proteins and fats are required in a large quantity. These are macronutrients. तर आता न्यूट्रिएंट्समध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात किंवा प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, हे आपल्या शरीराला लार्ज क्वांटिटीमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात गरजेचे असतात. तर ह्या सगळ्या प्रकारच्या न्यूट्रिएंट्सना मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतात. अँड मिनरल्स अँड व्हायटमिन्स आर रिक्वायर्ड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. मिनरल्स, व्हायटमिन्स हे जे पदार्थ असतात किंवा न्यूट्रिएंट्स असतात ते अगदी कमी प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात आपल्या शरीराला गरजेचे असतात, तर त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतात. कम ऑन द टेबल, द प्रोसेस ऑफ taking in and using food which takes place in the living organism is called nutrition. The process of taking in and using food म्हणजे अन्नपदार्थ शरीरात घेणे आणि त्याचा यूज करणे किंवा ते पदार्थाचं पचन करणे, त्यातून मिळणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत किंवा पोषण तत्व आहेत त्याचा शरीराकडून वापर करून घेणे, ही जी प्रक्रिया आपण सजीवांमध्ये बघतो, दॅट प्रोसेस टेक्स प्लेस ओनली इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर ही जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रिशन. ह्या प्रोसेसला आपण पोषण असं म्हणतो. नीड फॉर अ न्यूट्रिशन. वाय देर इज अ नीड ऑफ अ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन आपल्याला गरजेचं का असतं? फर्स्ट, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. आपण जे काही कामं करत असतो किंवा रेग्युलर लाईफमध्ये आपल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या कंप्लीट करण्यासाठी आपल्याला जी काही एनर्जी रिक्वायर असते ती आपल्याला न्यूट्रिशनमधून किंवा आपण जे काही खातो त्या आहारातून आपल्याला मिळत असते. सो टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर अ डुईंग वर्क. Growth and a development of a body. We all know that growth is a very main characteristic of all living things. प्रत्येक सजीव हा हळूहळू वाढत असतो. In the case of animals, the growth of animals is for a limited period, and in case of plants, झाडं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होत असते, त्यांची डेव्हलपमेंट होत असते. सो फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी वी नीड न्यूट्रिशन. Third, to replace the damaged cells and repair tissues. To replace the damaged cells. We all know that our body is made up of small cells. Cell is a basic working unit of our body. Cell किंवा पेशी हा जो आहे तो आपल्या शरीरातला बेसिक वर्किंग युनिट म्हणू शकतो ज्याला आपण, किंवा लहानात लहान असणारा कार्यरत असणारा भाग आहे. तर जेव्हा आपल्याला कोणतीही जखम होते किंवा काही दुखापत होते तेव्हा बॉडीवरती असणाऱ्या जे सेल्स असतात त्या डॅमेज होतात किंवा दुखावल्या जातात. तर आपल्या बॉडीची जी इम्युनिटी सिस्टीम आहे किंवा आपली जी काही रोगप्रतिकारक शक्ती आहे त्यानुसार म्हणजे ती वापरून त्या डॅमेज झालेल्या किंवा इंजर झालेल्या ज्या सेल असतात त्या बॉडीकडून रिपेअर केल्या जातात. तुम्ही ही गोष्ट अनुभवली असेल. तुम्हाला एखादी जखम झाली किंवा काही कापलं, काही लागलं तर थोडे दिवस ती जखम तुमच्या शरीरावरती दिसते, बट आफ्टर सम टाईम ती नॉर्मल स्किनमध्ये म्हणजे बदलू लागते किंवा नॉर्मल स्किन त्या जखमेच्या जागी आपल्याला दिसून येते. तर हे का होतं? दॅट प्रोसेस टेक्स प्लेस बिकॉज ऑफ आवर बॉडी इज कंटिन्युअसली रिपेअरिंग द डॅमेज्ड सेल्स. ज्या काही सेल डॅमेज झालेल्या आहेत किंवा इंजर झालेल्या आहेत त्या आपल्या बॉडीकडून रिपेअर केल्या जातात. अँड फॉर दॅट ऑल्सो वी नीड न्यूट्रिशन टू फाईट डिसीज. ॲज आय टोल्ड बिफोर, आपल्या प्रत्येकाच्या बॉडीची एक पर्टिक्युलर इम्युनिटी सिस्टीम असते. म्हणजे जर तुमच्या लक्षात येईल की काही लोक असतात ती अगदी सहज आजारी पडतात, काही लोक
अगदी वर्षातून 2 वर्षातून एकदा कधीतरी अगदी ओकेजनली आजारी पडतात. बिकॉज एव्हरीबडी इज हॅव्हिंग अ डिफरंट इम्युनिटी सिस्टीम. इम्युनिटी सिस्टीम म्हणजे काय, तर हे आपल्या बॉडीमध्ये वर्क ॲज अ सोल्जर किंवा आपल्या बॉडीवरती अटॅक करणारे जे काही विषाणू असतात, जीवाणू असतात किंवा अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पॅथोजन्स असतात, त्यांच्याशी फाईट करतात. सो टू फाईट डिसीजेस अल्सो वी नीड न्यूट्रिशन. न्यूट्रिशियस बॉडी असेल आपली, आपण जे काही खातो त्यातून आपल्याला व्यवस्थित पोषण मिळत असेल, तर जनरली कोणताही आजार आपल्या बॉडीवरती पटकन अटॅक करू शकत नाही. बिकॉज ऑफ द न्यूट्रिशन वी आर गेटिंग, वी कॅन बिल्ड अप अ स्ट्रॉंग इम्यून सिस्टीम. So all these are the causes for that we need nutrition. Then autotrophic nutrition. Some organism can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. So these are the two type of nutritions. First is a autotrophic nutrition and other is a heterotrophic nutrition. So what is mean by autotrophic nutrition? तर काही ऑर्गॅनिझम्स असतात जे त्यांचं अन्न आहे ते स्वतः प्रोड्यूस करू शकतात आणि स्वतःचं पोषण करू शकतात. तर हा जो प्रकार आहे न्यूट्रिशनचा, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. सेकंड इज अ हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. काही ऑर्गॅनिझम्स किंवा काही सजीव जे असतात ते अन्नासाठी दुसऱ्या प्लांट्सवरती किंवा ॲनिमल्सवरती डिपेंड असतात. म्हणजे इफ वी कन्सिडर ह्युमन बिईंग, तर आपण अन्नासाठी हे टोटली प्लांट्सवरती आणि ॲनिमल्सवरती. जे लोक व्हेजिटेरियन आहेत ते टोटली डिपेंड्स ऑन अ प्लांट्स. आपण जे काही खातो, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ किंवा पालेभाज्या, फळं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लांट्सकडून मिळत असतात. और दोज विच पीपल आर अ नॉन व्हेजिटेरियन, हेन और chicken, meat or eggs, fish, all these things we are getting from the animals. म्हणजे human beings are totally depend on plants and animals for their nutrition. So human are considered as a heterotrophic animal and this type of a nutrition is known as a heterotrophic nutrition. Come on the next point, autotrophic plants. Can you tell how do plants produce their own food? Plants त्यांचं फूड स्वतः कसे प्रोड्यूस करतात, तुम्हाला हे माहीत आहे का? हॅव यू एव्हर सीन दॅट प्लांट्स गेटिंग देअर फूड समवेअर फ्रॉम आउटसाईड? आपण त्यांना पाणी देतो, फार तर थोडंसं खत किंवा काही युरिया किंवा अशा प्रकारचे रासायनिक औषधं देतो. पण प्लांट्स त्यांचं अन्न कसं तयार करतात हे तुम्हाला माहीत आहे का? प्लांट्स अल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. प्लांट मेक देअर फूड इन देअर लीव्स using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. जसं आपण बघतो की प्लांट्सना सुद्धा जगण्यासाठी न्यूट्रिशनची किंवा पोषणाची गरज असते. प्लांट्स हे त्यांचं अन्न आहे ते स्वतः तयार करू शकतात ॲज दे आर ऑटोट्रॉफिक. तुम्ही कधी ऑब्झर्व केले का, आपल्या आजूबाजूला दिसणारी सगळी जी झाडं आहेत त्यांच्या सगळ्यांची पानं हिरवी असतात. त्या पानांचा कलर कशामुळे हिरवा असतो तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? आपण कुठल्याही ॲनिमल्समध्ये किंवा आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांमध्ये तो कलर ऑब्झर्व नाही करत. वी कॅन ऑब्झर्व दॅट कलर ओनली इन द लीव्स ऑफ अ प्लांट बिकॉज द लीव्स ऑफ अ प्लांट कन्सिस्ट अ पर्टिक्युलर कंपोनंट कॉल्ड ॲज अ क्लोरोप्लास्ट. झाडांच्या पानामध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा एक घटक असतो जो त्यांच्या पानामध्येच आढळतो आणि त्या क्लोरोप्लास्टमध्ये असणारे जे क्लोरोफिल्स असतात त्याच्या मदतीने झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. दिस प्रोसेस with the help of a sunlight and a chlorophyll, plant make their food in the leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as a photosynthesis. म्हणजे पानांमध्ये प्रेझेंट असणाऱ्या क्लोरोफिल्सचा वापर करून सूर्यप्रकाशामध्ये पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून झाडं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. ही जी प्रोसेस आहे दॅट प्रोसेस इज अ पर्टिक्युलरली नोन ॲज अ
फोटोसिंथेसिस, ज्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. हिअर द रिएक्शन इज गिवन कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर. कार्बन डायऑक्साइड 6CO2. CO2 means carbon dioxide. Here plants using 6 molecules of a carbon dioxide. Next is a water. 6 molecule of a water. H2O is a water molecule. It's a formula of a water molecule. In the presence of a sunlight and a chlorophyll. On that arrow you can observe this. This means in the presence of a sunlight and a chlorophyll. Plant can make C6H12O6, which is nothing but the food or a simple form of a glucose. C6H12O6, which we people are using as a carbohydrates. जे आपण कार्बोहायड्रेट्स किंवा सिम्पल फूड म्हणतो, ग्लुकोज म्हणतो. दिस फूड हॅव डिफरंट टाइप्स. शुगर किंवा ग्लुकोज जे अवेलेबल आहे, शुगर इज अवेलेबल इन द डिफरंट फॉर्म्स लाईक ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज और सुक्रोज. तर ग्लुकोज हा जो आहे तो झाडांपासून तयार केला जाणारा सगळ्यात सिम्पल फॉर्म आहे. अँड अगेन द प्रोडक्ट इज अ ऑक्सिजन 6O2. ह्यातून ऑक्सिजन ह्याच्यामध्ये आउट प्रोडक्ट म्हणून ऑक्सिजन पण तयार होतो. तर दॅट इज अ रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन अ प्लांट्स, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वापरून सनलाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये झाडं ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार करतात. हेअर ऑक्सिजन इज अ प्रोडक्ट ऑफ दिस रिॲक्शन. म्हणजे स्वतःचं अन्न तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये झाडं ऑक्सिजन वातावरणात सोडतात, विच इज अ यूजफुल फॉर अस. सो हिअर वी कंप्लीट द पार्ट on a page number 26. In our next video we'll meet with the next part. Watch the video carefully, and if you have any problem please message me. Thank you. दूसरा